नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओचं शीर्षक अविश्वसनीय असं जे मी केलेलं आहे. अविश्वसनीय संभाजी आणि इतिहासाची मोडतो. त्याचं कारण असं आहे की विश्वास पाटलांच्या संभाजी या कादंबरीवरती जो वाद उत्पन्न झाला आणि जो आयोग नेमला त्याच्यासमोर खुलासा करत असताना आपण जी मांडणी केली त्याला कुठलाही प्रत्यक्ष कागदोपत्री आधार नाही हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे संभाजी महाराजांच्या अंत्यसमयीचं ते सगळं चित्रण आहे की त्यांच्या शवाचे कसे तुकडे केले गेलेले होते आणि ते शिवले आणि त्यांचा अंत्यविधी कसा झाला याच्या संदर्भात माहिती आहे. दैनिक लोकसत्तानी रविवारच्या पुरवणीत त्याच्यावरती त्या निमित्तानं विश्वास पाटलांना बळवून घेण्याची संधी मिळते आहे. आणि विश्वास पाटील आता उजव्यांच्या गोटामध्ये आहेत, साहित्य अकादमीवरती गेलेले आहेत, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी ते सगळं बघून तोंडसूक घ्यायची आपली संधी त्यांनी पण उचललेली आहे आणि त्या पद्धतीने एवढा मोठा लेख छापलेला. त्यांचा हेतू कळतो काय ते. पण या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो आहे की वारंवार आपल्या समोर ह्याच्यापूर्वी सुद्धा शिवाजी सावंतांनी ज्या पद्धतीने मृत्युंजयमध्ये कर्णाचं जे उदात्तीकरण केलं होतं त्याच्यावरती अतिशय नेमकेपणानं विस्तृत पद्धतीने प्रत्यक्ष संशोधित जी आवृत्ती आहे महाभारताची त्याचाच आधार घेऊन तज्ज्ञांनी त्यांचा सगळा दावा जो खोडून काढलेला होता. स्वामी वरदानंत भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंत महाराज आठवले, प्राचार्य अनंत महाराज आठवले यांनी महाभारताचे वास्तव दर्शन नावाचे एक अप्रतिम असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी केवळ शिवाजी सावंतच नव्हे तर इतिहास विषयक ललित लिखाण करणारे जे सगळे आहेत त्याच्यामध्ये रणजित देसाई आले. त्याच्यात तर त्यांनी इरावती कर्वेंसारख्यांना सुद्धा सोडलेलं नाहीये, दुर्गाबाईंना पण सोडलेलं नाहीये, किंवा दाजी पणशीकर असोत, आनंद साधले असोत, कितीतरी जणांनी जे कर्णाचं वर्णन केलेले महाभारतकालीन काही वर्णन केलेली आहे. हे सगळे कसे चूक ठरतात आणि जी महाभारताची संशोधित आवृत्ती परंपरेनं चालत आलेली नव्हे, जी महाभारताची संशोधित आवृत्ती राजवाडे संस्थेने प्रकाशित केलेली आहे ते सगळे काहीतरी मला वाटतं 20 खंड आहेत. प्रचंड मोठं असं ते सगळं काम आहे. 20 वर्ष काम करून ते खंड सिद्ध केले आणि वरदानंद भारतींनी एक फार चांगली भूमिका घेतलेली आहे की तुमची श्रद्धा काय असायची ते असो, पण जर संशोधित आवृत्तीमध्ये त्या पद्धतीनं जी मांडणी असेल तीच तुम्हाला मान्य करावी लागेल. अगदी त्याच्यामध्ये तर मग द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग पण गळतो. मग त्या अनुषंगानं मांडणी करणारे मग बाजूला राहतात. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. नेहमीच ललित लेखक किंवा लोककलांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात, कल्पित येतात, लोकांच्या मनस्थितीप्रमाणे काही गोष्टी आलेल्या असतात. पण तुम्हाला जर त्याच्यावरून उद्या वाद होणार असेल तर तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील. आणि जर पुरावे देता येत नसेल तर मग असं म्हणावं लागेल की हे इतिहास नाहीये, हे फक्त कल्पित आहे. मग दावा असा नका करू की आम्ही इतिहास मांडलेला. जसं धुरंधर 2 हा चित्रपट म्हणजे पूर्णपणे कल्पित आहे. योगायोगानं काही वस्तुस्थिती, काही वास्तवातल्या व्यक्तिरेखाशी साम्य आढळलं तर तो योगायोग समजावा असं जे सांगितलेलं असतं ना त्या पद्धतीनं. मग तसं आता आपल्याला लिहावं लागेल यापुढे ऐतिहासिक कादंबऱ्या. नासे इनामदारांनी एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत पेशवाईवरती. मग त्या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणावं लागेल? बरं, हे पूर्णपणे दोष हा सगळ्या ललित लेखकांचा आहे का? विश्वास पाटील सारखे जेव्हा ऐतिहासिक याच्यावरती काही लिहितात त्याच्या आधी पण लिखाण होतं, हे का लोकप्रिय होतं तर आधीचा जो इतिहास आहे तो सोप्या आणि व्यवस्थित भाषेमध्ये, मी रंजक म्हणत नाही, परत एक त्याच्यातला फरक करतो. इतिहास सांगत असताना ते रंजकच असला पाहिजे असं नाही, कटू सत्य असेल तुम्हाला ते मांडावं लागेल, पण साध्या सोप्या सुटसुटीत शब्दांमध्ये, सोप्या मांडणीमध्ये आम्ही इतिहास का नाही समजून सांगत? इतिहासकार सरदेसाईंचे रियासतीचे खंड आहेत एवढे मोठे, हे तर सगळे प्रचंड सगळे कोणी वाचू शकत नाही. त्या सगळ्याचा सार काढून वस्तुनिष्ठ पद्धतीने साध्या ह्याच्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रमात असो किंवा ललित भाषेमध्ये असो आम्ही मांडणी का नाही करत, ही आमची अडचण आहे. की जेव्हा की आम्ही अशा पद्धतीची मांडणी करत नाही आणि जर अशी मांडणी करत नाही तर मग त्याचा फायदा ललित लेखक उचलतात आणि ते त्या पद्धतीनं संभाजी राजांवरती वस्तुनिष्ठ पद्धतीने कोणीही लिहावं. मग तसं असेल तर मग अशा वेळी काहीतरी कल्पिताचं मिश्रण करून त्याची कादंबरी करायची गरज विश्वास पाटलांसारख्यांना पडणार नाही. ललित लेखकांची चूक आहे असं नाही. अडचण काय होऊन बसती माहिती का की जेव्हा प्रस्थापित असे सगळे इतिहासकार म्हणा किंवा अभ्यासक म्हणा हे सोप्या भाषेमध्ये इतिहास समोर ठेवत नाहीत आणि परिणामी ती संधी ललित लेखकांना प्राप्त होते आणि ती पोकळी भरून काढतात.
मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. काका विधाते नावाने देवयोद्धा म्हणून जी पेशव्यांच्या म्हणजे पहिले पेशवे आणि नंतर बाजीराव पेशवे यांच्यावरती अप्रतिम अशी 3 खंडात कादंबरी लिहिली. पण ती कादंबरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कितीतरी अशी वस्तुस्थिती मांडलेली आहे जिच्यावरती खरं तर वेगळा विचार व्हायला पाहिजे. छत्रपती शाहूंना औरंगजेबाच्या कैदेतून सोडून आणून प्रत्यक्ष गादीवर बसवून तो कारभार पुढे चालू करायचं जे मोठं काम बाजीराव पेशव्यांचे वडील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी जे केलं, त्यांनी त्याच्यामधला एक फार मोठा मुद्दा असा आहे की सगळा रेव्हेन्यू जो म्हणजे महसूल गोळा करायचा होता आणि राज्याची परिस्थिती जी बिघडलेली होती ती त्यांनी सगळी ताब्यामध्ये घेतली. आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थानं सुरू झाली, याला पेशवाई नको, मग जेव्हा त्यांनी पेशवाई वापस केली आणि ठीक आहे म्हणाले त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणाची निवड करा, दुसऱ्या कोणाची करता नाही आली आणि कोणी ती जबाबदारी घ्यायला तयार झालं नाही. जे नंतरच्या काळामध्ये पेशवाई, मनुवाद, ब्राह्मणवाद नावानं बोंबा मारतात ते एका साध्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीत. छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्या कैदेमध्ये होते, म्हणजे संभाजी पुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या, त्यांना वापस आणल्याच्या नंतर ते अगदी पार पेशवाई बुडाली 1818 पर्यंत. ह्या सगळ्या कालखंडामध्ये जवळपास तो एक 100-1 वर्षाचा कालखंड येतो. मग या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये जे छत्रपती प्रत्यक्ष कोल्हापूरच्या गादीवर बसले होते किंवा प्रत्यक्ष जे साताऱ्याच्या गादीवर बसले, त्यांनी किती लढाया केल्या. मराठा साम्राज्याचा जो नंतरचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार झाला त्या सगळ्याचं नेतृत्व हे पेशव्यांनी केलं. पेशव्यांच्या सरदारांनी प्रत्यक्ष लढाया लढल्या. मग छत्रपती का नाही गेले लढायला. स्वतः शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी शहेनशाह असलेला औरंगजेब प्रत्यक्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येतो, 28 वर्षे लढतो. इथंच त्याचं आयुष्याचं इतिकर्तव्यता होते, पण तो दिल्लीत बसून राहत नाही. पण याचं उत्तर द्यावं ह्या सगळ्या इतिहासकारांनी की ज्यांना तो सगळा हा मनुवादाचा विंचू चावलेला आहे आणि ते सवर्णांच्या विरुद्ध ब्राह्मणांच्या विरुद्ध ओरड करतात. मग त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. बहुजन समाजाचे नेते असलेले आणि आजही आम्हाला शिवाजी राजांची गादी म्हणून जी वंदनीय आहेत असे जे छत्रपती सातारच्या गादीवर बसलेले आणि कोल्हापूरच्या गादीवर बसलेले, ते दत्तक घेतलेले आहेत का कसे आहेत काय आहेत हे सगळं आम्ही बाजूला ठेवतो. त्या गादीला वंदन करून हा साधा प्रश्न विचारतो. 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने पेशव्यांनी लढाया केल्या, पेशव्यांनी नेतृत्व केलं, पेशव्यांनी महसूल गोळा करून आणला, पेशव्यांनी मराठी सल्तनत टिकावी, मराठी राज्य टिकावं ह्याच्यासाठी प्रयत्न केले. मग स्वतः छत्रपतींनी जे प्रत्यक्ष गादीवर बसले त्यांनी काय केलं, का नाही ह्याच्यावरती कोणी लिहिलं. इतिहासकार ज्यांना आज म्हणून घ्यायचं आहे ते सगळे ह्याची मांडणी का नाही करत. कितीतरी गोष्टी अशा आहेत. विनायक हडपेकरांनी अहिल्यादेवी होळकरांवरती पुस्तक लिहिलं, कादंबरी नाही. फार चांगल्या पद्धतीनं अहिल्याबाईंचा काळातला इतिहास अप्रतिम असा लिहून ठेवला. त्यांना मी असा प्रश्न विचारला की नंतरच्या काळावरती का नाही लिहिलं. त्या अक्षरशः इकडे तिकडे आजूबाजूला बघत असं म्हणाल्या की मी जर ते लिहिलं असतं नंतरच्या काळातलं ते इतकं गैरसोयीचं आहे की माझ्यावरती हल्ले झाले असते आणि मी ज्या उच्चवर्णीय ह्याच्यामध्ये जन्मलेले आहे, वाढलेले आहे, त्याचंही मला गैरसोय होती. म्हणजे नंतरचा जो बहुजन सगळ्या संस्थांचा वगैरे इतिहास आहे तो गैरसोयीचा आहे लिहिणं, कारण की त्यांचे सगळे आपसामधले इतके प्रचंड प्रमाणामध्ये मतभेद होते. ते लिहायचं म्हटलं तर सामाजिक रोषाला तोंड द्यावं लागेल. म्हणजे इतिहासकारांची अडचण एक तर ही आहे की ते लिहित नाहीत. मी तक्रार करायला उद्या लिहायचं म्हणल्याच्या नंतर वेळोवेळी जो गैरसोयीचा इतिहास लिहिला गेलेला आहे तो आम्हाला पचणं शक्य नाही. मग या सगळ्याचा फायदा ललित लेखक उचलतात आणि ते ज्या पद्धतीचं लिखाण करतात. मग त्या लिखाणावरून असं जर पुन्हा काही गोंधळ निर्माण होतो, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना हे करावं लागेल की जो आमचा इतिहास आहे तो आम्हाला डोळसपणे समजून घ्यावा लागेल. तो किती कटू असो, तो कितीही प्रत्यक्ष आमच्या ज्या समजुती आहेत त्याच्या विरोधातला असो, तो समजून घ्यावा लागेल. समाजातले जे विवेकवादी लोक आहेत, ज्यांना किमान सगळी नैतिकता आणि ती सगळी शिल्लके जे धुरीण आहेत, त्यांना तो आपल्या बाकीच्या समाजाला समजून द्यायचा, त्यांच्यासमोर ठेवण्याचं धाडस ठेवावं लागेल. आणि मग त्या चौकटीमध्ये राहून मग ललित लेखकांनी त्या पद्धतीने इतिहास पुढे मांडावा. ते जर कल्पनेमध्ये मांडत असले जसं त्यांचा दोष आहे. आज विश्वास पाटलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले जात आहेत, खरं आहे. पण विश्वास पाटलांच्या सोबत ही आमची पण जबाबदारी आहे की आम्ही ललित वाचक म्हणून मूळ इतिहास वाचायला जात नाही, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करत नाहीत की जे आत्ता केलेत.
आम्हाला आमचा इतिहास डोळसपणे समजून घ्यावा लागेल, ह्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान